बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली। या घटनेने राज्यभर गदारोळ माजला आहे। कारण संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या फाशीची शिक्षा द्या अशी मागणी राज्यभरातून होत आहे। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने निशाणा साधण्यात येत आहे। कारण या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव संशयित आरोपी म्हणून येत आहे। या प्रकरणी वाल्मिक कराड स्वतःहून 31 डिसेंबरला 2024ला सीआयडीच्या शरण आला आहे। अशातच त्यानंतर त्याला केलं न्यायालयाने 15 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आल्याने तो आता बीड पोलीस ठाण्यात अटक आहे। मात्र या घटनेत धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहे। कारण धनंजय मुंडे यांचा संशयित आरोपी वाल्मिक कराड हा निकटवर्ती आहे। तसेच त्यांची एकत्रित मालमत्ता देखील आहे। त्यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे। मात्र आता या प्रकरणी धनंजय मुंडेंवर टार्गेट होत असल्याने विरोधकांनी राज्यपालांची भेट घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। मात्र या प्रकरणात आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची चर्चा मागील 2 दिवसांपासून रंगली होती। तसेच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राखून ठेवला असल्याचं समोर आलं होतं। पण यावर स्वतः धनंजय मुंडेंनी मी राजीनामा दिला नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांची राजकीय कोंडी झाली आहे। कारण त्यांचे विरोधक तर आहेतच, पण मित्रपक्षाच्या आमदारांनी त्यांना चहूबाजूंनी घेरलं आहे। नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे। विरोधकांनी इतका दबाव वाढवूनही धनंजय मुंडेंना उपमुख्यमंत्री अजित पवार अभय का देत आहेत असा प्रश्न विचारला जातोय। पण त्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत, तर पाहूयात ते नेमके कारण काय आहेत। पहिलं कारण म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा थेट सहभागाचा पुरावा नाही। दुसरं कारण म्हणजे धनंजय मुंडे हे अजित पवारांचे चांगले निकटवर्ती आहेत। तिसरं कारण म्हणजे अजित पवार सिंचन प्रकरणात अडचणीत असताना मुंडेंनी त्यांना साथ दिली। चौथं कारण म्हणजे पहाटेच्या शपथविधीवेळी फडणवीस अजितदादामधला दुवा हे धनंजय मुंडे होते। पाचवं कारण म्हणजे छगन भुजबळांनंतर धनंजय मुंडे राष्ट्रवादीतला ओबीसी चेहरा आहे। 6वं कारण म्हणजे ओबीसी नाराज झाल्यास पक्षापासून दुरावण्याची भीती। 7वे कारण म्हणजे भाजपसोबत जाण्यासाठी मुंडेंची महत्त्वाची भूमिका आणि 8वं कारण म्हणजे धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत असलेली घट्ट मैत्री। दरम्यान आता धनंजय मुंडे यांच्या या जमेच्या बाजू असल्या तरी त्यांच्या विरोधात उठलेली आरोपांची राळ त्यांच्यासाठी आणि पक्षासाठी अडचणीची ठरणारी आहे। निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचे आरोप आहेत। संतोष देशमुख हत्ये प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप आहेत। विरोधकांसह मित्रपक्ष आणि स्वपक्षातील नेत्यांच्याही रडारवर आहेत। सुरेश धस यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे एकाकी आहेत। पक्षाची बदनामी होत असल्यानं दबाव वाढला आहे। प्रकरण नीट न हाताळल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज आहेत। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेड इटला सबस्क्राईब करा।